बाळांनो, मी तुम्हाला आधी सुद्धा बोललो होतो की आपण फक्त अकॅडमिक व्हिडिओज नाही, आपण असे बाकीचे व्हिडिओ सुद्धा मी टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या तुमच्या लाईफ बद्दल, तुमची कॉलेज लाईफ बद्दल किंवा कोणतं कॉलेज चूज करायचं या सगळ्या गोष्टींचं नॉलेज सुद्धा मला तुम्हाला आत्तापासूनच द्यायचंय बाळांनो. ठीक आहे, जेणेकरून पुढे तुम्हाला प्रॉब्लेम व्हायला नको. बघा बाळांनो, मागच्या वर्षी 14.5 लाख विद्यार्थ्यांनी जेईईची एक्झाम दिली. ठीक आहे, 5-6 लाख विद्यार्थ्यांनी सीईटीची एक्झाम दिली असेल. 14.5 लाख विद्यार्थ्यांपैकी फक्त 18,000 विद्यार्थी आयआयटी मध्ये सिलेक्ट झाले बाळांनो. आणि तशाच प्रकारचे तुम्ही सीईटी मध्ये पण बघू शकता. ठीक आहे, मग एवढा कमी रेशो आहे सिलेक्शनचा. 1 ते 2% विद्यार्थी फक्त सिलेक्ट होतात आयआयटी मध्ये, आणि तसंच तुमचे सीओईपी व्हीजीटीआय मध्ये सुद्धा तेवढेच कमी पर्सेंटचे विद्यार्थी सिलेक्ट होतात. मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? जे 98% उरलेले विद्यार्थी त्यांनी काय करायचं? त्यांच्यामध्ये कोणतं कॉलेज त्यांनी चूज करायचं? कारण एक वेळा टॉप कॉलेज सोडले बाकी सगळे कॉलेजेस पक्की नॉर्मलाइज होऊन जातात बाळांनो. मग त्याच्यामध्ये कसं एक बेस्ट चूज करायचं त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि आजच्या सिच्युएशनला बाळांनो प्रायव्हेट कॉलेज चूज करणं खूप अवघड झालेलं आहे. ठीक आहे, कारण तुम्हाला बीटेक डिग्री पण भेटली पाहिजे आणि तुम्हाला स्किल्स पण भेटल्या पाहिजे जे इंडस्ट्रीसाठी रिक्वायर्ड आहेत बेसिकली. आणि आजकाल सगळ्यात मोठी स्किल आहे ना बाळांनो एआय. ठीक आहे, एआय डेव्हलपरची डिमांड दररोज वाढते बाळांनो. ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात जे कंपनीज असतात बाळांनो ते पण एआय स्किल ज्या विद्यार्थ्यांकडे आहेत त्यांना लवकर अडॅप्ट करतात, लवकर हायर करतात बाळांनो. मोठ्या मोठ्या कंपनीज जसं गुगल झालं बाळांनो, ओपन एआय झालं, मायक्रोसॉफ्ट झालं, या सगळ्या कंपनीज आता जे एआय अक्वायर्ड स्टुडंट आहेत, ठीक आहे, ज्यांच्यामध्ये एआयची नॉलेज जास्त आहे, ते विद्यार्थ्यांना सगळ्यात आधी हायर करताय. मेन प्रॉब्लेम काय माहिती का बाळांनो? ट्रॅडिशनल कॉलेजेस. हे तुमचे जे बाकीचे ट्रॅडिशनल कॉलेजेस आहेत ना त्याच्यात शिक्षकांना म्हणजे ते शिक्षक कधी कोड त्यांनी लिहिला नसेल, ठीक आहे, त्यांनी कधी कंपनीमध्ये काम केलं नसेल आणि ते शिक्षक तुम्हाला शिकवतात. दुसरी गोष्ट काय बाळांनो, जे अल्गोरिदम्स वगैरे असतात ते तुम्हाला रट्टा मारायला लावतात. जे कंपनीजमध्ये ते ऍक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला करायला लावतात ते कॉलेजमध्ये रट्टा मारायला लावतात. आणि 4 वर्षानंतर तुमच्याकडे काय असतं बाळांनो? एक रिज्युमे असतो, त्याच्यावरती एक प्रोजेक्ट लिहिलेला असतो, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टम. त्याच्याने तुम्हाला जॉब भेटणार आहे? नाही भेटत. म्हणून इंजिनियर्स एवढे बदनाम आहेत ना बाळांनो की जॉब भेटत नाही. याच कारणामुळे बाळांनो, हे ट्रॅडिशनल कॉलेजेसच्या सिस्टममुळे. आता मार्केट खूप बदललंय बाळांनो. ठीक आहे, 2026 मध्ये जे तुम्ही शिकताय ते 2028 मध्ये इम्प्लिमेंट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता जर तुमच्या कॉलेजमध्ये आता तुम्ही जेव्हा जाणार टर्बो C++ शिकवताय त्याचं काही रिलिव्हन्सच नाहीये आजच्या स्थितीला, है ना, किंवा तुम्हाला फ्युचरमध्ये त्याचा काहीच यूज होणार नाही, तुम्हाला कुठं जॉब भेटणार नाही. मग याच्यासाठी माझ्याकडे एक सोल्युशन आहे बाळांनो. याचं सोल्युशन आहे बाळांनो ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बाय सनस्टोन. ठीक आहे, ऑल्टा एक ट्रॅडिशनल कॉलेज नाही बाळांनो, एक न्यू एज कॉलेज आहे जे तुम्हाला बीटेक डिग्री प्रोव्हाइड करतं बाळांनो. बीटेक डिग्री प्रोव्हाइड करतं भरपूर कॉलेजेस सोबत, जसं की IITM सोनीपत झालं, ठीक आहे, जे दिल्ली NCR मध्ये, ठीक आहे, त्यातल्या त्यात ADPY युनिव्हर्सिटी झालं पुण्यातलं, त्यातल्या त्यात सेज युनिव्हर्सिटी झालं इंदोर मधलं. अशा युनिव्हर्सिटी सोबत टायअप करून तुमची बीटेक डिग्री तुम्हाला भेटते बाळांनो. आणि तिथं तुम्हाला न्यू एज स्किल शिकायला भेटतात. पहिल्या दिवसापासून तुम्ही AI बद्दल शिकतात. या बाळांनो गव्हर्नमेंट अप्रूव्ड युनिव्हर्सिटीज आहेत बाळांनो. ठीक आहे, रेकॉग्नाइज बीटेक डिग्री तुम्हाला भेटते. ठीक आहे, डिस्ट्रप्टिव्ह AI फर्स्ट ट्रेनिंग इकोसिस्टम इथं क्रिएट होतं बाळांनो. तुमचं Day 1 पासून तुम्हाला कोडिंग शिकवलं जातं बाळांनो. Day 1 पासून तुम्हाला पर्सनल मॅकबुक भेटतं बाळांनो. ठीक आहे, हे खूप कॉलेजेस नाही देत. ठीक आहे, हे ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी एक असं कॉलेज आहे जिथं तुम्हाला पहिल्या वर्षापासून मॅकबुक भेटणार आहे. इथं तुम्हाला फोकस केला जातो बाळांनो इंडस्ट्री प्रोजेक्ट्स वरती, AI सिस्टम्स वरती. ठीक आहे, रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सोल्युशन वरती तुमचा जास्त फोकस असतो. तुमचे LLM झाले बाळांनो, तुमचे जेन AI टूल्स झाले, त्यातल्या त्यात ऑटोमेशन सिस्टम झाले, यांच्यावर तुम्ही काम करतात. फक्त ChatGPT वरती नाही तुम्ही काम करत, AI मॉडेल तुम्ही डिझाईन करतात बाळांनो. ठीक आहे, 2026 मध्ये जे तुम्ही आता ट्रेंड चालू आहे ना, त्या ट्रेंड मध्ये जे आहे ना ते तुम्ही शिकतात बाळांनो. आल्टा तुमचं एक पूर्ण 3D आयडिओलॉजी सोबत चालतं बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला पहिल्या इयरला इथं पूर्ण फक्त एक डिस्कवर फेज असणार आहे बाळांनो. ठीक आहे, ज्याच्यात तुम्हाला पायथन, C++, वेब टेक्नॉलॉजीज अशा भरपूर टेक्नॉलॉजी सोबत AI वगैरे या सगळ्या AI फंडामेंटल झालं, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला एक फॅमिलियर केलं जातं बाळांनो. जे मॅन इंजिनियर्स असतात बाळांनो, ग्लोबल प्रॅक्टिशनर असतात, ते तुम्हाला शिकवतात. ठीक आहे, आणि तुम्हाला फ्री ऍक्सेस भेटतो बाळांनो सगळ्या AI टूलचा. ठीक आहे, जसं की तुमचं ओपन AI झालं, ठीक आहे, तुमचं क्लाउड झालं, तुमचं जेमिनाय झालं, ठीक आहे, परप्लेक्सिटी झालं, या सगळ्यांचा तुम्हाला तुमच्याकडे ऍक्सेस असतो. तुम्ही पहिला फेज तुमचा झाला बाळांनो डिस्कवरचा. आता इयर 2 मध्ये काय असतं बाळांनो? डेव्हलप मध्ये काय असतं? तुम्ही आता फक्त लर्नर नाहीये, तुम्ही आता इंजिनियर बनताय बाळांनो. ठीक आहे, तुम्ही विविध नव्या टेक्नॉलॉजीज वरती काम करतात, जसं की LLM झालं, तुमचं मशीन लर्निंग झालं, AWS Azureचं जे असतं, या सगळ्या स्किल्स तुम्ही शिकतात बाळांनो. ठीक आहे,
त्यातल्या त्यात कोडिंग चॅलेंजेस, रिअल AI लॅब्स मध्ये तुम्ही काम करतात बाळांनो. ठीक आहे, जीपीयू पॉवर्ड एक्सपेरिमेंट तुम्ही करतात इथं. तिसरा जो फेज असतो बाळांनो थर्ड इयरचा, तो असतो ऑपरेटर फेज. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही स्वतः AI मॉडेल क्रिएट करतात बाळांनो. इथं तुम्ही डिसाईड करता बाळांनो तुम्हाला काय बिल्ड करायचंय, तुम्ही ते बिल्ड करतात आणि युजर पर्यंत कसं पोहोचायचं हे तुम्हाला या थर्ड इयर मध्ये शिकवलं जातं बाळांनो. इथं तुम्हाला ग्रोथ हॅकिंग, डाटा इंजिनिअरिंग, SEO या सगळ्या टेक्नॉलॉजीज बद्दल शिकवलं जातं. इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला अप्रेंटिसशिप किंवा तुम्हाला इंडस्ट्री बुट कॅम्प्स वगैरे इथं तुम्ही पार्टिसिपेट करू शकतात बाळांनो. आता 3 वर्ष झाले, चौथ्या इयरला तुम्ही डिस्टर्ब करतात बाळांनो. ठीक आहे, हॅकॅथॉन्स, डेमो डेज, ठीक आहे, तुम्हाला नॅशनल कॉम्पिटिशन्स मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करतात, जसं की तुम्हाला SIH झालं. ठीक आहे, आणि इथं ऑल्टा सबमिट सुद्धा होतं बाळांनो, जिथं तुम्ही तुमचे आयडिया स्पीच करतात. ठीक आहे, इन्व्हेस्टर सोबत, फाउंडर सोबत, CTO सोबत. ठीक आहे, गुगल समर ऑफ कोड सारखे प्रोग्राम्स तुम्ही इथं पार्टिसिपेट करतात बाळांनो. ठीक आहे, त्यातल्या त्यात तुमचे लाईव्ह स्टार्टअप प्रोजेक्ट्स वगैरे या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतात. त्यातला त्यात तुम्हाला मेंटरशिप भेटते बाळांनो. मेंटरशिप कोण प्रोव्हाइड करते माहितीये? जे टेक जायंट्सचे जे लीडर्स असतात, मॅंग कंपनीचे ते लीडर्स असतात. ठीक आहे, CTOज असतात. ठीक आहे, फाउंडर्स असतात. हे तुम्हाला इथं मेंटरशिप प्रोव्हाइड करतात बाळांनो. ठीक आहे, ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त गोष्टी बिल्ड केलेल्या आहेत, त्या तुम्हाला इथं मेंटरशिप प्रोव्हाइड करतात. या ऑल्टा स्कूलला बाळांनो आशिष मुंजाल आणि तुमचे हर्षित अग्रवाल यांनी बिल्ड केलेलं आहे बाळांनो. ठीक आहे, इथं तुम्ही साईडला बघू पण शकतात, जे स्वतः एक टॉप इन्स्टिट्यूट मधून पास आउट झालेले आहेत. आता हे नवीन नाहीये बाळांनो, सनस्टोन सिलेक्ट हे ऑलरेडी मार्केटमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे बाळांनो. त्यांनी फक्त एक रिनेम केलं, रिब्रँड केलं ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून. आणि हे कॉलेजेस बाळांनो, ह्या कॉलेजने बेसिकली ठीक आहे 500 पेक्षा जास्त विद्यार्थी अजून पण इथं शिकताय बाळांनो. कॉलेजशी टाईप झालंय यांचं. ठीक आहे, 3 वर्षापासून काम करताय, म्हणजे फुल ट्रस्ट तुम्ही ठेवू शकता त्यांच्यावरती. आता सगळ्यात आपल्या कामाची गोष्ट म्हणजे बाळांनो तुमचं प्लेसमेंट. ठीक आहे, प्लेसमेंट बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, जिथं तुम्हाला नॉर्मल कॉलेज फक्त रेज्युमे बनवायला शिकवतात. ठीक आहे, इथं तुम्हाला ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये 100% प्लेसमेंट असिस्टन्स भेटणार आहे बाळांनो, प्लेसमेंट इकोसिस्टम कडून. ठीक आहे, 6 मंथ अप्रेंटिसशिप तुम्हाला भेटेल. ठीक आहे, प्रोडक्ट फर्स्ट रेज्युमे असतो बाळांनो बेसिकली यांचा. ठीक आहे, गिटहब जास्त स्ट्रॉंग असतं रॅदर दॅन PDF. आता इथे ऍडमिशन कसं काय होतं बाळांनो? ऍडमिशनसाठी यांची एक टेस्ट होते बाळांनो, ऑल्टा एंट्रन्स टेस्ट. ठीक आहे, त्यांना तुम्ही ASAT सुद्धा म्हणतात. ठीक आहे, ही टेस्ट तुम्हाला द्यायची असते, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो, त्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं बाळांनो. जर तुम्हाला फक्त डिग्री नको हवे, ठीक आहे, तुम्हाला रिअल स्किल जर हवे आहेत, रिअल एक्सपोजर जर हवंय, रिअल डिरेक्शन जर हवंय बाळांनो, ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी एक बेस्ट ठरू शकतं बाळांनो. ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीची जी टेस्ट आहे बाळांनो ASAT ती 8 फेब्रुवारीला होणार आहे. ठीक आहे, त्याचा रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. ठीक आहे, नक्कीच रजिस्टर करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मग आता तुम्हाला काय करायचंय बाळांनो, altaschool.tech वरती तुम्हाला जायचंय. ठीक आहे, लिंक मी टाकून देईल. ठीक आहे, रजिस्टर करा, टेस्ट द्या, कमीत कमी टेस्ट द्या ना बाळांनो. ठीक आहे, 10 एक्झाम असू द्या, टेस्ट द्यायचे आहेत तुम्हाला. टेस्ट देऊन मग डिसाईड करा तुमच्यासाठी ऑल्टा एक बेस्ट ऑप्शन ठरेल की नाही ठरेल. ठीक आहे, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. असे व्हिडिओज मी मध्ये मध्ये टाकत राहील बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.